नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। होय शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, परंतु प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही पाहिला गेलं तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। परंतु कालपासून सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू झालंय। जर का तुमच्या खात्यावरती काल रक्कम जमा झालेली नसेल तर आजच्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव ह्या यादीमध्ये येतंय का हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे। ह्यामध्ये तुम्ही पात्र आहेत का, तुम्ही अपात्र झाला हे देखील पाहायचं आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारचा सर्वात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आता तुम्हाला कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता एकत्रितपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झालेला असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास राज्य सरकारने इतका विलंब का केला? मग आमच्या खात्यावरती नमोच्या हप्त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा जमा होणार का 10वा हप्ता देण्याची सुद्धा सरकारला वेळ आलेली आहे? तर हो शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांमध्ये असं देखील ऐकलं असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, 10वा हप्ता जमा होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, तसं नाहीये। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला आणि राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आता आपण सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी म्हणजे की शेतकरी बांधवांनो दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून निवडण्यामध्ये आलेले आहे। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक पाहत चला, आपण सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत। कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, सविस्तरपणे एक एक करून पाहणार आहोत। त्यामुळे 1 ते 2 मिनिटं वेळ काढून मोबाईल हातात धरून सविस्तरपणे अपडेट पाहत चला। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आताच आपल्या लोकसेवा मराठी न्यूज ह्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी तुमच्यासाठी घेतलेला आहे। आजपर्यंत तुमच्या खात्यावरती एका योजनेचे पैसे जमा झालेले असतील, परंतु आज तुमच्या खात्यावरती एकत्रितपणे 2 हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे 2 कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेले आहे। ही 2 ते 3 कामे तुम्हाला करायची आहेत। हे जर कामे तुमची अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की तर आता चला संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया। कोणते 20 जिल्हे आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल आणि जर का तुम्ही पात्र असाल, अपात्र नसाल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये प्लस 10व्या हप्त्याचे 2000 रुपये रक्कम एवढी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तसेच बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे की राज्य सरकारने इतका दिवस नमो शेतकरी योजनेला विलंब का केला? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती सुद्धा स्पष्टपणे निर्णय घेतलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मागील काही दिवसापूर्वी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पुढे ढकलण्यामध्ये आलेला होता आणि ह्याच कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, कसली काळजी किंवा चिंता करू नका।
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ह्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये जमा होणार आहेत। आता ह्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला एकदा नक्की चेक करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आज या 20 जिल्ह्यामध्ये आता दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप होणार आहे। ह्या 20 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुमची ही 3 कामे पूर्ण असतील तर हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। हे देखील लक्षात घ्या। किती वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, सविस्तर माहिती सविस्तर माहिती आपण पुढे आता 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता पहा, चला नंबर 1 वरती जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यानंतर पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो हे देखील पाहूया की कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। कोणते 20 जिल्हे आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे का। शेतकरी बांधवांनो, ह्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। आता चला सविस्तरपणे कोणती कामे केल्यानंतर शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर पुढेच 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। तर पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण देखील असेल, परंतु अनेक शेतकरी बांधव असे देखील आहेत की ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी ई-केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतरचा महत्त्वाचं दुसरं काम शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकरी बांधवांचे अपूर्ण आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचे फार्मर आयडी कार्ड अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आयडी काढून घ्या, तरच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यानंतरचं महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम हे करायचं आहे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत सरकार हे योजनेचे पैसे देतं। नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होणार असल्यामुळे हे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे। पूर्ण आहे का हे देखील पाहायचं आहे। ते म्हणजे की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत हे देखील लक्षात घ्या। तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला समजलंच असेल की कोणते शेतकरी बांधवांना कोणती कामे करायची आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना कोणती कामे करायची नाहीत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही नमोचे मागील हप्ते घेतलेले पाहिजेत। म्हणजे की नमोचा 9वा हप्ता असेल, नमोचा 8वा हप्ता असेल, नमोचा 7वा हप्ता असेल, नमोचा 6वा हप्ता असेल, म्हणजे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजेत। तर तुमच्या खात्यावरती हा पुढील नमोचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता तुमच्या खात्यावरती न काही अडचण येता तुमच्या खात्यावरती जमा होईल। त्यासोबत शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे सुद्धा मागील हप्ते जमा झालेले पाहिजेत। म्हणजे की 23वा हप्ता असेल, 22वा, 20वा, 19वा, 18वा, 17वा किंवा 16वा, 15वा असेल, तुमच्या खात्यावरती पीएम चे सुद्धा हप्ते जमा झालेले पाहिजेत। तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। तर आता अनेक शेतकरी बांधव म्हणतील की पीएम किसान योजनेचा ह्यामध्ये काय संबंध। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे देखील माहितच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे।
दरवर्षी PM किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये दिले जातात। म्हणजे की नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याला विलंब झाल्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे 2 हप्ते म्हणजे की 9वा प्लस 10वा हप्ता देण्याची म्हणजे की तरतूद सुरू झालेली असून त्यामुळे आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते 20 जिल्हे आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होतोय। या 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। पुढील काही तासामध्ये जमा होणार आहे। मोबाईलकडे लक्ष ठेवून बसा, कारण मेसेज तुमच्या खात्यावरती कारण मेसेज कधी तुमच्या मोबाईलवरती टपकून येऊ जमा होणार आहे। मोबाईलच्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवून बघत चला, कारण तुमच्या खात्यावरती कधी पैसे टपाटप जमा होऊ शकतात। त्यामुळे मोबाईलच्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवून बसा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी नावे सांगतो, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। नंबर 1 वरती गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्या प्लस 10व्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। गोंदियामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रितपणे गोंदियामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी बांधवांनो, वाशिम मधील शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुमची सुद्धा देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद मधील रहिवासी असाल, उस्मानाबाद मधील सर्व शेतकरी बांधवांच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी बांधवांनो, हिंगोली मधील शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, हिंगोलीमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तुमच्या खात्यावरती काही अडचण न येता तुमच्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। तर मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकरी बांधवांनो, पुण्यामधील शेतकरी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा पात्र शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता यांचे मिळून 4,000 रुपये एकत्रितपणे जमा होणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याचे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत 4,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी बांधवांनो, वर्धामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची काळजी किंवा त्यांनी चिंता करू नका। वर्धामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर वर्धामधील कोणत्या पण एका तालुक्यातील राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। ठाणेमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। ठाणेमधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी बांधवांनो, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामध्ये जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। या जिल्ह्यामध्ये कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता ह्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी मित्रांनो, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, जळगाव, जालना, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर आता तुमची खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम एवढी 4,000 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि शेतकरी बांधवांनो महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण मिळून 4,000 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर
त्यानंतरचा जिल्हा शेतकरी मित्रांनो अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती ह्या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर मित्रांनो अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बीड, बुलढाणा ह्या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.